केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्या समोर सोबत पाहणी केली. काय नक्की त्रुटी होत्या, काय सूचना देण्यात आल्या, काय सांगणार? गडकरी साहेबांनी इंदापूरपासून आज इथंपर्यंत बारामतीपर्यंत सगळ्या रस्त्यावरून स्वतः गाडीने ते इथं आले. त्यांनी सगळ्या जिथं जिथं अडचणी त्या पाहिल्या आणि त्या बाबतीमध्ये त्यांनी अधिकाऱ्याला सूचना दिल्या की जिथं आपल्याला काय त्यात थोडं बदल करता येईल की जेणेकरून तिथल्या असणाऱ्या शेजारी असणाऱ्या ह्यांची जिथं जिथं अडचण आहे त्यांची अडचण होणार नाही. यातनं मार्ग काढा आणि ताबडतोब ह्या संदर्भात बैठक लावा आणि मार्ग काढून ह्या बाबतीमध्ये लवकरात लवकर रस्ता पूर्ण करा, अशा सूचना गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत. भवानीनगरच्या कारखान्याजवळ त्याच्या अध्यक्षांनी पत्र दिलं. गडकरी साहेब म्हटलं त्याच्यावर मार्ग काढतो. तुमचं काय त्या संदर्भात बोलणं झालं का? पृथ्वीराज जाचकांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे. जाचक साहेबांचे एकदम बरोबर आहे. शेवटी साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये जर उद्या अडचणी येणार असतील, उद्या बैलगाड्याला ट्रॅक्टरला, तर त्या गोष्टीमध्ये भविष्यामध्ये आत्ताच त्यामध्ये दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यामुळं जाचक साहेबांनी भूमिका योग्य मांडलेली आहे, कारखान्याच्या हिताची मांडलेली आहे. पण निश्चित प्रकारे बाबतीमध्ये गडकरी साहेबांनी एक टेक्निकल पुण्यातली जी वेगळी टीम आहे यातनं काय करता येईल, मार्ग कसा काढता येईल यासाठी एक टेक्निकल टीम, इथले जे कदममन अधिकारी होते त्यांना सांगितले की एक टेक्निकल टीम आणि आपली सगळ्यांची एकत्र, कारखान्याचे चेअरमन जाचक बापूंना पण एकत्र घ्या आणि त्या टेक्निकल टीम जेवढं त्यांच्या मनासारखं तेवढं काय करता येईल जास्तीत जास्त त्या बाबतीमध्ये त्या टेक्निकल टीमचा अभिप्राय घेऊन त्यातनं मार्ग काढा, अशा गडकरी साहेबांनी सूचना दिली. गडकरी साहेबांनी सांगितलं की 75% काम झाल्यानंतर तिथं टोल नाका बसतो. मात्र बावड्या येथे जे टोल नाका बसलाय तसं पाहता 75% कामच झाले नाही. बारामतीपासून इंदापूरपर्यंत, अकलूजपर्यंत. ही गोष्टी आम्ही गडकरी साहेबांना सांगितल्या. त्या बाबतीमध्ये आता ते घेतील, निर्णय घेतील आणि आपण पण मांडली गोष्ट, मग अशी मांडली, मी आम्ही पाहत होतो या बाबतीत आम्ही पण त्यांना त्या अडचण अजून कसं कामच पूर्ण नाही तर खरं टोल नाका नसावं असतं. त्या बाबतीत गडकरी साहेबांना आम्ही सांगती वस्तुस्थिती मांडलेली आहे, त्या बाबतीमध्ये ते निर्णय घेतील. 2 दिवसापूर्वी सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा विलिनीकरणाच्या चर्चा चालू झाल्या. काय सांग? या बाबतीमध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, त्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. सुनील तटकरे साहेब आमचे अध्यक्ष आहेत. हे फक्त खरं तुम्ही मीडियावालेच यामध्ये कुठंतरी गैरसमज होतो. आणि पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. पवार साहेबांची उद्या भेट घेऊ शकतो, कधीही भेट. मी काय कुठलाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही मंत्री पवार साहेबांची भेट घेऊ शकतो, कारण का पवार साहेबांच्याच सर्वजण आपल्या जोराखाली तयार झालेली कार्यकर्ते आहेत. त्यामुळे गडकरी साहेबांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पवार साहेब आजारी होते आणि त्यामुळे तटकरे साहेब स्वतः पवार साहेब आजारी असताना तटकरे साहेबांना वेळ घेऊन साहेबांना भेटायला गेले आणि तटकरे साहेबांनी साहेबांच्या ह्याची आजारपणाची चौकशी केली. ह्यात काय चुकीचं नाही. सुनील तटकरे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांनी काल शरद पवारांनी पटेल आणि तटकरेंचं कौतुक केलं. नाही, साहजिक आहे ना. शेवटी तटकरे साहेबांचा, पटेल यांचा पक्षामध्ये त्यांनी साहेबांनी, आता साहेब जुने आहेत किंवा साहेबांना आमच्यापेक्षा अनुभव ज्यादा आहे, त्यामुळे जे काम चांगलं करतो त्याला काम चांगलं करणं बनणारच साहेब. खरं वाटतं का विलिनीकरण हवं असं वाटतं का तुम्हाला? आता या बाबतीमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की या बाबतीमध्ये माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी एखादं तुमच्यापाशी स्टेटमेंट करण्यापेक्षा आमच्या राज्याच्या, आता आमच्या नेते आहेत, आमच्या ज्या प्रमुख आहेत सुनेत्रा वहिनी पवार ह्या जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाची आम्ही सहमत आहोत. सुप्रिया सुळे, शरद पवार, रोहित पवार सातत्यानं सांगतायत की दादांची इच्छा होती विलिनीकरण. तुमचं आणि दादांचं खूप जवळचं नातं होतं, त्या संदर्भात काय बोलणं चालतं का तुमचं? नाही, म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं की या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार आमच्या नेते आहेत. सुनेत्रा वहिनी पवार निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. मामा, रोहित दादा म्हटले की 22 आमदार आहेत ते बीजेपीच्या तिकीट ह्याच्यावरती निवडणूक आणि एकंदरीत तुमचं जर पाहता बघितलं ह्या 2-3 महिन्यात फडणवीस साहेबांचं तुमचं जवळीकता वाढली आहे. मग भविष्यात तुम्ही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार का? मी राज्याचा मंत्री आहे, महायुतीचा मंत्री आहे, अजितदादा पवार साहेबांचा मी कार्यकर्ता आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळातले आमचे मुख्यमंत्री आहेत, ते बॉस आहेत. उद्या कुठल्याही राज्यातली कृषी विभागाचा मंत्री किंवा माझी कुठलीही कृषी विभागाची जर कामं असतील, कृषी विभागाचे निर्णय असतील, ते राज्याच्या प्रमुखाला सांगावं लागतात. माझे संबंध देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण चांगले आहेत, एकनाथ शिंदे साहेबांशी पण चांगले आहेत, सगळ्याच मंत्र्यांशी संबंध चांगले आहेत. शेवटी देवेंद्र फडणवीस साहेब हे आमचे मंत्रिमंडळातले सगळ्यांचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांना, प्रत्येक मंत्र्यांना कुठलंही काम असलं, कुठलीही अडचण असली तर आमच्या प्रमुखाकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जावं लागतं. आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे, बारामतीकर, इंदापूरकरांना माहीत आहे दत्तात्रय भरण्यांचा स्वभाव कसा आहे. त्यामुळं माझा नेता दादा आहे. आज दादा नसले तरी
आज आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी पवार आहेत. हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही एकत्र बसून एका सीटवर प्रवास केला. खरं तर इंदापूरकरांना बघायला खूप कमीदा मिळतं. गेल्या काही दिवसापासून जवळीक वाढली असं वाटतंय का? जवळीक आमच्यात भांडण कधी होतं? भांडण कार्यकर्त्यांचं भांडण होतं. निवडणुकीपुरतं भांडण होतं. आम्ही दोघं एक आहेत. आमचे विचार आता आम्ही एकमेकाला पटायला लागलेत. ठीक आहे, आमच्यात कुठं समज गैरसमज काही लोक करत होती, पण दोघांनी आता ठरवलंय समज गैरसमज करायचं नाही. दोघांनी आता इथून पुढे एकत्र पुढे जायचं. त्यामुळं निवडणूक हा विषय सोडून द्या, बाकीच्या गोष्टी सुद्धा, त्यांचा चिरंजीव असेल, आमची अंकिताताई असेल, माझा श्रीराज असेल, आता हे कुठवर हे करायचं, आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तालुक्याच्या भल्यासाठी विकासासाठी हे कुठंतरी सगळं थांबून सगळ्यांनी एकत्र राहिलं तरच शेवटी तालुक्याचा विकास, आपल्या भागाचा विकास आणि एकमेकाला मदत सहकार्य होईल. आणि किती दिवस भांडायचं? ते साठीच्या पुढे गेलेत. मला 3-4 वर्षांनी माझी साठी होईल. त्यामुळे आता भांडण तंटा, एक समज गैरसमज, कुणी किती कानाला लागलं तर आम्ही दोघांनी ठरवलंय कानाला लागलं तरी आता किती लोकांचं ऐकायचं आणि किती ते ऐकून किती सोडून द्यायचं आता आमच्या दोघांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही दोघे एक आहोत. कानाला लागणारी लोकं बाजूला गेले. एकत्र काम करणार तुम्ही म्हणताय, परंतु महाविकास आघाडी आणि महायुती कसं? म्हणजे दोघे एकत्र काम करता. इंदापूरमध्ये आम्ही काम केलंच की दोघांनी एकत्र. तुम्ही बघितलं राज्यात काय झालं आम्हाला माहित नाही, पण आता आम्ही दोघं तर एकत्र आहोत. भविष्यात आणि आम्हा दोघांना अजितदादांनी एकत्र बसवलेले. दोन्ही पक्ष एकत्रित येतील या निमित्तानं भविष्यात. अजितदादांनी आम्हा दोघांना एकत्र. या बाबतीमध्ये मी तुम्हाला परत सांगतो की या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनी निर्णय घेतील.